दुसरा दिवस सकाळी 8:15 वाजता. कसा गेलाय बॉस? सगळं तुमच्यामुळे झालंय. काय असं करू की मी तुम्हाला आवडणार? मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण इथे खूप सारी महाराष्ट्रीयन्स आहेत जे मराठीत नाही बोलत. मी तरी जेवढं मला येतं तेवढं पूर्ण बोलतो. आणि मराठी असून फायदा नाही. महाराष्ट्र आत पाहिजे. माझ्या आत महाराष्ट्र आहे. मला गर्व आहे, कारण हीच माझी जन्मभूमी आहे, हीच माझी कर्मभूमी. बापट साहेब सकाळी सकाळी काय करतायत बघा. म्हणजे झोपच येत नाही. त्याला मस्करीत अमोल पालेकर बोलतो, फ्रंट फूटवर नाही आला अजून, माहीत नाही का? पण जर सिनियर ॲक्टर्स फ्रंट फूटवर नाही खेळले तर कोण? तिसरा दिवस सकाळी 9 वाजता. गुड मॉर्निंग. सकाळी 9:30 वाजता. तू सागरकडे गेलीस? नॉमिनेट केल्यानंतर त्याने यायला हवं होतं. त्याने 2 वेळा हर्ट केलंय मला. या घरात नॉमिनेट करणं म्हणजे काय? बाहेर जाण्यासाठी. मला तू नकोयस या घरात. त्याच्यापेक्षा मोठं या घरात काही आहे का? नाही. आता कोणी कोणाशी बोलावं विचार करून बघ. यू आर एन इंटेलिजंट गर्ल. पण मला सांग, जेव्हा मी त्याच्याकडे गेले होते मला मदत करशील का म्हणून, तेव्हा त्याचा ऍटिट्यूड कसा होता? बरोबर आहे, ठीक आहे. त्यासाठी तू त्याला नॉमिनेट केलंस ना. सिरियसली बिचिंग करतात तिकडे. ग्रुप आहे ना, सिरियसली एकदम डीप. आणि मला ती कॉमेडी वाटते. डीप. ते ट्राय करतात काहीतरी करायला, काहीतरी पण त्यांची कॉमेडी होते. हो. माझी भूक का कळत नाही एखाद्याला की मला बनायचंय कॅप्टन. मी घेतेय स्ट्रगल. समोरचा ऍटिट्यूड मध्ये बोलत असेल त्याला मी काय करू? ज्या अर्थी मी त्याला नॉमिनेट केलं त्याचं रूप कुठलं होतं रे? तो सागर दादा आपल्याला बघायला मिळाला होता. तो कसं म्हणत, मग काय नाची आम्ही तुमच्या समोर वगैरे. त्याची लेवल थोड्यासाठी ढासळली होती मुलीशी बोलताना. तुझी भूक पण नाही दिसत आहे मला. कसं? मग तू मला टाइम दिलास तर सांगेन आत्ताच. भूक काय असते माहितीये का? माझं इगो साईडला ठेवून आता माझी भूक आहे की मी कॅप्टन बनावं, त्यासाठी मी काहीही करणार. त्याला भूक बोलतात. ट्युशन चालू आहे. ट्युशन. ट्युशन. येस ट्युशन. तुम्ही असं खेळायचं. तुम्ही असं का खेळता? तुम्ही ते का करता? तुम्ही हे करायला पाहिजे. ओके. सबसे बडा मिस्टेक आपण हे करतो की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना त्याला आपण ध्यान देत नाही. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ना ते त्याच्यामध्ये झुंजायची कोशिश करतो. उलट करून बघ. रडायला लागली ती. रडवतो तिला तो. रडवतोय. मॉर्निंग काय भाई? काय कोणाला? ह्याला हेच हवंय. सागर बद्दल बोललो गेलं आतमध्ये पाहिजे. कोणाला माझ्याबद्दल? वा वा क्या बात आहे. अरे यार चल बाई ब्रश करते. यार केव्हा घेतात गो? मी माणसांच्या मनातली नाही माझी बंधू शकत यार. त्याच्या मनात मला माहिती आहे यार. त्याचं नाहीये माझ्याकडे तर मी कशाला. सोड ना कॅप्टन्सी सोड. फक्त तुझी पर्सनॅलिटी दाखवायला 4 असं नाही नको. मला कायम चुकीचं समजतात यार. माझं तोंड दिसतं. मला हाच प्रॉब्लेम आहे माझा. तू असं रडली तर माझं तोंड दिसतं सगळ्यांना यार. अरे मला दिसतं म्हणून तुझ्या बरोबर बसलोय ना. माझं तोंड नाही दिसतं. मी कायम बोलते सगळ्या. मी बाहेर पण बोलते. माझी मेहनतीवर पाणी पडतं. माझं तोंडच दिसतं. जिथे चांगलं स्टँड घेते ना ते पण जातं माझं. आता मी आतमध्ये जाऊ का? तिला पाणी पाहिजे होतं. आणि काढ पण. माझ्या बॅगेतून काहीतरी घेऊन येतो मी. ए प्लीज आज रडायचं नाही. चांगला दिवस आहे. कमान. काय झालं?
पाणी 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 घेऊन ये पटकन. पाणी घेऊन ये. बस 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 एवढं एवढाच नाही शो. आणतो आज नको घे. प्लीज आज नको. हे पाणी पी. अरे तू काल एकटी बसून सगळं तू हे करत होतीस ना डायजेस्ट पाणी करत पी, पाणी होतीस. पी. पाणी पी. आरामात आरामात. ओके ठीक आहे होतं असं. ब्रीद श्वास घे आरामात. पाणी पी. बिचार मला वाईट वाटतं यार तिचं. खरंच आता हे सगळं ती इतरांना सांगते ना, एकदा मला येऊन बोलली असते ना, पूर्ण हलकी केली असते तिला मी. मी नाही रडले, कोणीच नाही बघितलं, मी नाही रडले. नाही रडले. इट्स ओके. सकाळी 10 वाजता. काय चुकलं नको म्हणत देतो. देवी मा प्रकट झाली. आहे असं काय चुकलं असेल तर सांग बाय सांग. बच्चा तुला ना 2 कोंबडं बाय देतो माय. कापायचंय, मस्त तंदुरी बनवायची आहे माय आणि मला खाऊ घालायचंय. हो माय हो माय. तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सकाळी 10:30 वाजता. मला कधी ओरडताना किंवा उगाच रागवताना बघितलंयस का आता या 3 दिवसात? नाही, मला बघितलंस? हो उगाच ओरडताना पण बघितलं तुला. बरं, आता ते तुला उगाच वाटलं, जाऊ दे, असू दे. वाटलं मला. पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पहिला तर मी तुला सॉरी म्हणते की तुला वाईट वाटलं या नॉमिनेशन. हो मला कोणाशी काही पडलं भांडावं, प्रत्येकाने आपली बाजू मांडण्यासाठी भांडावं, मी नाही म्हणत नाही. पण 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला होता का? ती बरोबर आहे, तू चुकीच्या असं अजिबात नाही आहे बरं का. आपल्या वाक्याला किती महत्व आहे हे महत्वाचं आहे. हा तू आहेस. हो 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 प्रत्येक जण वेगळा आहे. हो 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 अगदी बरोबर. प्रत्येक माणूस सेम नसतो. प्रत्येकाची मेंटॅलिटी किंवा सहन करण्याची ताकद म्हण किंवा एक्सप्लेन करण्याची ताकद म्हण हे सेम नसते. बरोबर. अनुभव खूप माझे कमी. तू चांगलं शिकवतोयस मला, त्यासाठी मी थँक्यूच म्हणेन की तू इतकं होऊन सुद्धा माझ्याशी नीट बसलायस, माझं ऐकून घेतोयस, चांगलं समजवतोयस, त्यासाठी मी थँक्यूच म्हणेन तुला. पण इथे पर्सनॅलिटीजच सगळ्या वेगळ्या आहेत. प्लीज पोरींनो, हा पोरगा एकदम गुणी आहे, छान छान जेवण बनवतो आणि छान छान गाणी गातो, म्हणजे गाण्याचा प्रयत्न करतो आणि नाचण्याचाही प्रयत्न करतो. सर्व गुण संपन्न आहे. बघा ना बॉडी बघा किती मेहनत करतो. इथे अंडी दिवसाला किती अंडी खातो? 20. जास्त नाही, 20 अंडी खातो. एवढंच आहे. बस तेव्हा तुम्ही लगेच DM करा है ना. मलाही केलं तरी चालेल, मी लगेच त्याला सांगेन, माझ्या आईकडे न्यूज पाठवेन. सॉरी बरं. नाही तू जे बोललास ते पटलं मला, माझ्याकडून चूक झाली मान्य आहे मला. पण खूप कमी माणसं अशी असतात जे स्वतःकडे लक्ष देतात, स्वतःला सॉरी म्हणतात, सॉरी समोरच्याला सॉरी म्हणण्याची ताकद ठेवतात. खूप कमी माणसं. याला ना फार मोठा जिगरा लागतो. पण दादा मी कणखर आहे, Yes, yes. दाखवायचा प्रयत्न करते आणि emotions सगळे माझे लपवते. एक्झॅक्टली दाखवण्याचा प्रयत्न करू नको. त्यावेळी ते बाहेर येणार आपोआप. चल, तू पहिला. ठरवून दाखवायला गेलीस ना प्रॉब्लेम मध्ये येशील. दुपारी 12 वाजता. काय आले पॉइंट्स, थॉट्स? मनभूमीमध्ये रणभूमी. गेमच्या या साईडला रणभूमी, गेमच्या त्या साईडला रणभूमी. सिम्पल, बेसिक सिम्पल. पण तेच मी बघतोय की काही लोक अजूनही त्यात कन्फ्युज्ड आहेत, त्यांना ते कळत नाही आहे. जसं प्राजक्त आहे,
सचिन दादा आहेत, त्यांना ते असं होतं की कसं कसं मी तिला विचारलं आता कॅप्टन बनणार, प्राजक्ता हां काय बोलली? तर ती बोली हो मला बनायचं आहे. तर मी बोली जर मी काम नाही केलं मग काय करणार, मी रिक्वेस्ट करणार प्रेमाने. डझंट वर्क. तेच आहे जे तुला भेटणार आहे त्याच्यासाठी एव्हरीवन इज एक्सायटेड, बट त्यांना माहित नाही की त्याच्याबरोबर काय बॅगेज येणार आहे. सोनाली ताईला आणि सईला मकर संक्रांतीच्या खूप हा आणि भेटूयात लवकरच. येस 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 येस. तन्वी आणि ती जी गँग आहे ती ऑलरेडी एका माणसाकडून इन्फ्लुएन्स्ड आहे. सो मी ते एक्स्ट्रा अजून इन्फॉर्मेशन त्याच्यापेक्षा मी शांत राहील, एकटा राहील किंवा आपल्या लोकांशी बोलेल, ते बेटर आहे. विशालने आपला एक ऑनत्राज फॉर्म केला. परफेक्ट आहे. त्याला कळलंय की ओ इथून मला नाही भेटत, तिथून मला भेटतंय. गुड, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर जाल कुठेतरी हा तुझं सगळं नॅशनल टेलिकास्ट होईल ते. काय रे बरं काय होतंय? काय रे काय झालं? काय नाही. बरं आहे ना रे? अगर बघायचं नक्की ना? नाही सागर सागर नाही यार. काय झालं? सागर सागर नाही. ए नाही 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 राजा नाही सगळं ठीक होईल. सगळं होईल, सगळं ठीक आहे. आम्ही आहोत ना. अरे त्यासाठी नाही मग असू दे काही असेल असेल काहीतरी असू दे असू दे असू देत असू दे. अरे ती ही आली कोण? रुचा. काय म्हणते? काय म्हणाली? काय करून गेली? अरे घरच्यांच काय आठवण काढून दिली घरच्यांच. ओ अच्छा ओ अच्छा. असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे आम्ही आहोत ना असू दे, घरचे. असू दे. आम्ही घरी अरे हो आय एम गुड आय एम गुड आय एम गुड. काढायचं. येस येस आय एम गुड. येस येस ठीक आहे ना? बिलकुल नाही. कधी कधी फुटणं ओके कुठलं होकस? हो ते हो अरे करावंच लागतं ते. ते होतं Obviously, ते होणारच. होतच. दुपारी 12:15 वाजता. मग अशी राकेश असं फिरवतं बघितलं, मी म्हणलं हा माणूस घरात असा वाटतोय की ही ओन्स द हाऊस. ही लाईक द व्हेरी नाईस गाय. नीट चालू आहे ना आयुष्य, चहा पाहिजे, जेवण, मला जरा सायनस झोप, लाईक ही जो ना. बट आय वॉन्ट टू सी हिम इन प्रेशर. काय रिॲक्ट करतात आणि मग त्याला ऑपोज काय करतात आणि मग ते कसे भडकतात त्याच्यानी थोडं कळून येतं. आता ते तुम्ही ओपन अपच नाही झालं. बरोबर. सो बरोबर आणि उगाच भांडणारी लोक नाही आहेत. नाही एक्झॅक्टली. हां दॅट इज, मला ते आवडतं. तन्वी आणि रुचिताने कॉन्टेंटसाठी हे लोक विचार करून म्हणजे उगाच करतायत ना. हे जर मी माझ्यासोबत ट्राय केलं ना, आपण फेक पडू, आपण लोक बघून बाई कळतंय तुझं आता, एवढं नको प्लीज. ते नाही होणार आपल्याकडून. एक बेटर झालंय की विशालचा आवाज बघता आला. प्लीज बिग बॉस, देव आहे. बिग बॉस जर तुम्ही बघताय तर विशालसाठी डॉक्टर पाठवा आणि त्याला सांगा की अजून घसा जरा कमी करा, शांत, उलटं औषध द्या. उलट औषध. हे बाकीचे लोक नारदमुनी म्हणतात. दुपारी 12:30 वाजता. ओ माय गॉड, इकडे पहा ताई एकटी राहिली. माय गॉड, ओ माय गॉड. संपला विषय संपून टाकला आता. बिग बॉस. मला दादा. तिळगुळ नकोय, माझा दादा, तिळगुळ मला येतो. पाणी आणा गड्याले, पाणी आणा. अरे काय खतरनाक. खूप सुंदर. थँक्यू बिग बॉस ह्या सीझन मध्ये बोलल्याबद्दल. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद बिग बॉस. आम्हाला माझी कॅप्टन्सी दीपाली मॅम. एल्बो पासून धन्यवाद. एल्बो पासून धन्यवाद. आता तुम्ही कोणाचे डब्बे वगैरे काही नाही. काही सगळं चालेल. सॉर्ट. दुपारी 1:15 वाजता. आता कोणीतरी फालतूगिरी केली, कोणीतरी माझी चावी काढून घेतली. चावी कोणती? ती गोल्डन. ते तर झालं त्याचं काम. कोण बचकांड खेळते. पण त्यांनी तुझी जी चावी आहे ना, म्हणजे उपयोग नाहीये तर त्यांनी मागून घेतली असती ना. पण कोणीतरी आता चोरून घेतली, काढली. चोरली आहे ना, ठीक आहे, नंतर कळेल कधीतरी. ते चोराला तू समोर शोध ना कुठे पडली तिथे, जाऊन तिथे जवळपास शोधते. असेल. आता मी शोधते. झालं, टाइमपास सुरू झाला. काय फालतूगिरी, चोराचोरी. रुचिका, तुने माझी चावी बघितली का? खरंच घेतली? खोटं नाही बोलत, खरंच नाही. आमची शपथ. कोणी माझी गोल्डन तिचं चावी बघितली का? कोणीतरी काढून घेतली पाऊच मधनं.
त्याच झकिणी 3 असेल, आणखीन कोण असेल. पण तुझी आणि मी गेली ते तिघी बाथरूम मध्ये. दुपारी 1 वाजता. क्या बात आहे. काहीच नाही पत्र आलंय. सोनाली यांच्या पॉवर कीचा वापर चला 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 ये काहीतरी सोनाली फॉर यू कम हिअर एव्हरीबडी. मला काय गोड आलंय. सोनाली यांच्या पॉवर कीचा वापर पॉवर चेंबर मध्ये आधीच झालेला आहे, त्यामुळे त्या पॉवर कीचा कोणालाही काही फायदा होणार नाही. त्यामुळे ही पॉवर की ज्या सदस्याकडे असेल त्यांनी ती त्वरित मजा. क्या बात आहे. करेक्ट बिग बॉस लव्ह यू. आता तो पुढे पण नाही ना. पण काढली कोणी? दुपारी 1:15 वाजता. कोणी घेतलाय जरा प्लीज सांगेल का? तन्वी तुम्ही घेतलाय? कारण लेटर तर आलं, आता काय फायदा नाही आहे ठेवून पण. बघ करणलाच एकदा विचार. एक्झॅक्टली त्यालाच विचार, कारण असले फालतू tactics आम्ही नाही करत. तुला सांगू का हा खेळ कुठे लोकांचा आहे? इथं काय असेल ते तोंडावर बोलणारे लोक आहेत, तिकडचेच कोणतरी असणार आहे, लिहून देते. हा बाबा खरं. मेन म्हणजे हे पण लक्षात ठेवा, तो हे पण करू शकतो की तो आपल्या बेडवर ठेवेल, आपल्या बॅग जवळ ठेवेल, काही करेल म्हणजे आपल्यावर नाव येईल. सो नाही, बिग बॉसने स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्याने घेतली असेल त्याने बरोबर. त्वरित नाही, पण स्टोर रूम मध्ये आणून I'll keep this. हे असले 2 कवडीचे गेम नाही आहेत खेळता. एक नंबर. अरे इतका घाणेरडा दिसणार तो माणूस. कोणाकडे असेल आणि ऑकवर्ड वाचत असेल तर मला ते, नाही बाबा आपल्याकडे नाही. कारण खूप ऑकवर्ड आहे हे. हे का लोक awkward? बाहेर, अरे जरा बाहेर बघ कसं काय करतायत. सगळे बघा की स्टोर रूम मध्ये कोण जात आहे. नाही त्याचं पुढचं वर्जन. माझं काही आलंय का बघतो. अंगावर काटा आलाय, कारण चावी मी घेतली. आई शपथ. छी, तुला वाटतं मी असं करेल? खरंच तुला वाटतं मी असं करेल? नाही तू बोललीस तू, कारण तू माझं सगळं खरं बोल. अरे थंडी वाजते बेबी, मी तिला बोलली चल गार्डन मध्ये जाऊन बसूया. अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवते. घेतली आहे त्यांनी स्टोर रूम मध्ये आणून ठेवावी बोललेलं ना, तंतोतंत, blind नाही तर पडतील. त्याची पुढे चालून वाट लागल. हे विशालला त्याचे पाय नको ठेवून बसतात. अरे नको अरे बसतात बसू द्या, साफ करून बसतील. नको अरे नको चांगलं. अरे नाही चांगलं दिसत. आता मी काय करणार? थोडंसं जीव. हे बाय पेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही की मी कमवलेली चावी ठेवतो, चोरलेली नाही. हात खराब होतात. सॉरी. हो काय डायलॉग्स. नाही डायलॉग नाही, खरं आहे ना. आणि मी तेच बोललो, कदाचित आता ज्याच्याकडे चावी आहे तो असा टाकेल कोणाच्या तरी बॅगवर. हे पण होऊ शकतं. दुपारी 1:30 वाजता. चावी सापडली. कुठे मी उचलतच होतो तोपर्यंत सागरदादा बोलले घेऊन होतो. काय भेटली? होय. पटकडी ती भेटली पण तुम्हाला दिसली पण? डोंट टच डोंट. हो मी जेव्हा आली तेव्हा नाही दिसली मला. इथेच होती ताई. इथंच पडलेली होती. या तिघांना दिसली पटकणी. मी ह्या दोघांनी मला सांगितलं मगाचपासून दिसली नव्हती. चावी पहिले मला दिसली आत्ता जस्ट. सागरदादाशी बोललो असं केलं आणि कोणीतरी असं चावी. वॉशरूम मध्ये येऊन ती टाकून गेला. मी पण आले उचलू वॉशरूम मध्ये नको. गेले. पटकडी कोणी सोडली. ह्या चावीचा खेळ बिग बॉस. तुझं काही मूड ऑफ झालंय का? मूड ऑफ तर माझा कालपासूनच आहे भाई, त्यात काय नवीन. कोणी कडून कोणीतरी फेकली बाथरूम मध्ये. आता ते कोणी नाही, बट ते असं कोणीतरी टाकली आणि सचिन दादांनी उचलली. ते माहिती, ते आता आपल्याला बिग बॉस ठरवतील. आता मला वाटतं तुम्हीच दोघे आहे. ओके डन. तुला जर वाटतंय तसं तर ठीक हो आहे. हो. तुम्हीच दोघे. यात काहीच आता आम्ही अडकलो त्यात, आता आम्ही काही करू शकत नाही. ताई डन. मी काय बोलतो, आपण जसं परमेश्वराला डोळे आहे ना. आहे डोळे. आणि आपण जर चांगलं काम करून
म्हणजे इमानदारीनं जर ते म्हणून तर भीती नाही ना. म्हणून भीती नाहीये. जर चूक झाली असती ना आमची तर ते मग म्हणून भीती नाहीये. भीती नाहीये. घेतील विकेंडला तर नाव घेतीलच ना. तेच ना. दुपारी 1:45 वाजता. हो भेटली अचानक, पडलेलीच होती समोर. पण सोनाली ताई तुला कोणावरती डाऊट वाटतोय तिघांपैकी? आता इथे एवढ्या शब्दा आणि हे न ते, तरी तुझ्या आमचा जिल्हा आहे, आमचं हे आहे. तुला तुझी चावी मिळाली, आम्ही तिघी इथून हल्लो पण नाहीये. कळलं मला. थँक्यू सो मच बिग बॉस. चाबी काय? अरे डाल लियो क्या चाबी? मी घरात सुद्धा अशीच बोलते आणि अशी भरपूर लोक बोलतात. अरे आईची शपथ नाही रे. बोलतात. येस. मग हे तुम्ही नाही बोलू शकत सेंटिमेंट आणि जिल्हा नाहीचं आणि बापाचं. मी बोलणार. बोला. बोलतीच आहे. कोणाच्या बापाला भीती काय? ही हिरोईन मला शिकवणार, मी माझ्या आईची शपथ घेणार का बापाची? मी सागर होतो किती जागा. येस प्लीज, मला मजा येते. पण तुम्ही एक चूक करताय. माझ्यावर डाऊट घेऊन खरा चोर बाजूला होईल हे लक्षात ठेवा. यस पळून जाईल, त्याच्याकडे दुर्लक्ष होईल हे बघा. तो आलाच पाहिजे. त्याचं नाव कधीतरी कळणार पाहिजे. सागर दादा, कानून के हाथ बहुत लंबे होते. बहुत लंबे होते. बिग बॉस के तो बहुत लंबे. और बिग बॉस के कानून से भी लंबे. बिग बॉसला माहितीये तो माणूस कोण आहे. चीप गेम आहे. असं त्या माणसाला सोडता कामा नाही. चीप गेम नाही काय. कारण ही वृत्ती आहे. ही वृत्ती आहे. चोरी ही वृत्ती आहे आणि अशा वृत्तीची माणसं घरात नको. नकोय. आम्ही ती चावी बघायला पाहिजे. आज आमच्यावर आहे. तिचीच आहे. काहीतरी झालंय. या काहीतरी झालं. अरे ते त्या दादावर नाव घेऊन ती ताई बघतीये ना बाहेर, इथे चोर कोण आहे ते त्याला कळलं. नाही ते चोर दाखवणारच नाहीयेत. दाखवणार नाही. चोराचा गेम पण दाखवणार ना. गेम दाखवते, पण या घरात कळलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं. सगळ्यांना कळलं पाहिजे कोण आहे तो माणूस. त्याला नागडं करायचंय. हे कुठे चाललंय आता? अगं नाही पण हे नाही चाललंय. मी एवढंच बोलतो की तो तुला माणूस पाहिजे का नाही समोर. नाही, जे क्लिअर असेल दाखवा ना. एक्झॅक्टली. हे आदा चंद्र आहे जे खूप महाराष्ट्रीयन आहे. तिकडे इज मेकिंग यू लुक व्हेरी 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 डिवाइन. सेकंडली यू हॅव अ प्रॉपर बॉडी. एकदम मस्त तुझी बॉडी आहे फॉर वेअरिंग अ साडी. यू हॅव अ व्हेरी कर्वी इंडियन बॉडी. ओके. यू आर नॉट थिन लाईक सोनाली और नॉट ओव्हरवेट. द वे यू कॅरी अ साडी इज ब्युटिफुल. अगं बाई मोठा. थँक्यू गॉडलेस. थँक्यू. चलो. मी नाही जेवणार. नाही, नको. माझं ठरलं असं ना. काही मी करू ठरलं. नको. ऐक माझं. नाही दादा, मी ठरवलं. ऐक मी ना. नाही इथून नाही मागे येते. मी इथून नाही मागे माझं तर चॅलेंज आहे यार. या समोर नाही मी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी नाही जेवणार. तुमची लायकी नाही यार. तुझी चावी हरवली, कोणी घेतली हे सगळ्यात आधी चिंता कोणाला व्हायला पाहिजे. त्याची चावी आहे ना. नाही, मला चिंता झाली ना. चोर जाणून तू काय करणार आहे. नाही, कळेल तरी कोणी घेतली. तो चोरटा कोण आहे? तुझ्यासाठी जेवण सोडणार आहेस का. नाही, मी ते नाही सांगितलं. ते लोक ते बोलत होते. आज तुझं झालं भांडून. चल माझी तारीफ कर. किती करू शकतोस तितकी तारीफ कर. माझी पण तारीफ कर, कारण मी खूप मेहनत घेतली आजच्या. नाही, एक पहिलं मला आवडलं नाही की तू मी सांगितलेली साडी नाही घातली, पण यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. आणि तुझ्या ब्लाउजचा डिझाईन पण खूप सही आहे. हेअर साठी यू डिझर्व अ हँडशेक. सुपर. थँक्यू. अँड फॉर मेकअप यू डिझर्व अ हग. सुपर. दुपारी 2:15 वाजता. काय ठरलं? शिरा करूया ना. तुम्ही खीर बनवणार होते ना. नको, आता खूप जण शिऱ्यावाले. काय लागतं शिऱ्याला? दूध. ऍक्च्युली तूप. आता तूप नाही. दूध नको आपल्याला. शिरा बनवूया. हा चालेल ना. उत्तम. कानातलं जे तू घातलंयस ना, पण लांब ते नाही. मला असं वाटतं की चहावर डुबून खावंसं असं कुकिंग सारखं. आणि वरण बनवणार आहे साधं. आणि हे पण छान ना. व्हेरी ब्युटिफुली डन. राकेश, सणासुदीच्या दिवसात शिरा बनवताय आणि तोही तुपाशिवाय. द्या ना तू प्लीज प्लीज. राकेश, स्टोर रूम मध्ये तूप ठेवलंय. थँक्यू. हा प्लीज त्याच्यासोबत ते पण ठेवून द्या. थँक्यू बिग बॉस. हे ठेवून द्या.
व्हेरी स्वीट. थँक्यू. दुपारी 2:30 वाजता. कुठलेही चालेल. ए बघ चालू कर जरा सॉरी मागं परत अजून एकदा. मी करते नको करू तरी मी करते हे दाबायचंय हा, ठीक सांगावं आहे. त्याला मग लागलं मला. करेल ना करेल ना तू कशाला सांगते नाही, मला मी support ऐकलं करायला. ना म्हणून. आज मकर संक्रांती आहे. नाही अजून बिग बॉसने काहीच सांगितलं. गोड बोलते हो 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 तुझ्याशी. मी पण करेल जेवढं मी करते हे सोडा यार सगळं बस आता. नाही मी हेल्पसाठी गेले होते तिला जर असं असं काही नाहीये असं काही नाहीये तू होतास ना समोर त्याचं लक्ष तुझं लक्ष होतं कसं चालू करायचं होती माझं एकटीचं लक्ष होतं सोनालीचं होतं पण मी सोनाली त्याला पुढे नाही गेली म्हटलं म्हणून मी तुला हेल्पला गेले म्हटलंच नाहीये काही सॉरी माझं हेल्पिंग नेचर मला खूप खटकते सॉरी सॉरी अरे ओट्यावर झालं काय सुचतं रे तुम्हाला सॉरी सगळ्यांना? नाही हे बघ राकेश दादा मी शिस्तीत मदतीला गेले होते माझं काहीच याच्यामध्ये नव्हतं पण तिला सकाळपासून तसंच करायचं तर ठीक आहे अरे पण हीच म्हणाली ना काल का विसरते ती मी जे खरं आहे ते खरंच बोलते मला जे वाटतं ते मी तोंडावर बोलते मी कोणाशी बोलायला जाणार नाही हे ती कोणाशी बोलताना मी तिथेच बाजूलाच होते मग ती काय येते बोलायला मी तिला बोलवलंच नाहीये हे बघ, आता मी हे बघ, बोलू? राकेश, हे बघ, मी फक्त help ना केली. मी आहे ना त्याच्यावर तिने हे मला बघ, उडवलं. मी खूप जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते आणि जिथे बरोबर आहे. तुमचं मत आहे ना ते तुम्ही मांडा बरोबर आहे. मग त्याला ठाम राहा मग ती कशाला येते राकेश नाही पण अरे मी पण चुकली आहे help केली ना मला नकोय मी तिला मला help kitchen मागितली माहितीये. मी त्याला सांगितलं होतं नाही एक सांगू ती नाही मला कॅमेराला दिसेल तू फक्त एवढंच बोललीस ही पण अरे पण सांगेल, तू जर खरं का बोलत आलीस? असशील तर सांग ती त्याच्याकडे बघून बोलली नव्हती अरे ती यार, अशी दाखवून मी तुला बोलवलंय का हिला? चालू कसं करतात यार कशाला? म्हणून मी गेले आणि कशाला मला माहित येते? नव्हतं ही एवढा तमाशा कशाला? करेल एवढ्याशा गोष्टीवर कशाला? सॉरी आज मकर Please. संक्रांत आहे म्हणून मी Please, सगळ्यांची तिळगुळ नीट बोलत द्या आणि होते गोड तिला गोड बोला. वाकड्यातच जायचं तिने Please. वाकड्यातच जावं शांतता घ्या. आज सण आहे सण असताना मोठी माणसं शिकवतात सणवारी सगळ्यांशी चांगलं बोला तू मोठी आहेस आणि तू विचार केला हवा पाहिजे होतास हे आपलं घर आहे तर या दिवशी आपण नीट बोलावं मी मदतीचा हात पुढे केला होता पण तू धुडकारलास त्यामुळे तू मोठी असून सुद्धा माझ्या समोर छोटी दिसतेस हे तू लक्षात ठेव झालं येस जरा मंदाच आहे तन्वी हा जरा ऐकत नाही तन्वीने बातच अजून पण भांडतीये तुला माहिती आमचं मगाशी हेच बोलणं झालं तू भांडणं तुझ्याकडे दिवस आहेत ना मी ठरवलं की चल जाऊ दे आपण काहीतरी बनवूया आणि मग मी आल्यानंतर तरी हा लोक आली ते असं का करताय मग तुमचं काम आहे तुम्ही या तुम्ही करा मग ते माझं काम आहे तिकडे हा लंच तुम्ही 4 वाजता देणार तर आम्ही 4 वाजता खाणार काय लंचच्या मध्ये कोणाला येतं तू सांग जर मुद्द्यांवर बोलतोय तर मग मुद्द्यांवरतीच बोला सगळ्यांनी माझ्या ड्युटीच्या मध्ये कोण आलंय पण ताई मगाशी ड्युटी दिली आणि आम्ही ठरवलं होतं शिऱ्याची आयडिया पहिली आमची होती असेल सगळ्यांना. शिऱ्यासाठी सगळ्यांना तू हवंय, सांगितलं मगाशी. हे आम्ही बिग बॉसला बोललो अरे होतो, पण Big शिरा Boss, बनणं please, शिरा एक पाठवा, सेकंड शिऱ्यासाठी तन्वी पाठवा शिरा बनणं जरुरी आहे की कोणी बनवणं ते नाही ही काय म्हणते माझ्यामध्ये येऊ नको मी म्हटलं मी तुझ्यामध्ये आलेच नाही मला यावंच लागलं कारण माझा ड्युटी टाइम आहे जरा टाक डोक्यात म्हणावं शांत मला उगाच नको हायपर करायला लावू माझा नेचर आहे मी केली हेल्प तिला जर वाकड्यात जायचंय सणवारी तर जा म्हणावं पण मोठी समजू नको स्वतःला इथे आणि उद्या उठून असं म्हणायचं नाही की मी मोठी आहे माझा आदर करा मी म्हंटलय तुला मी कोणाला म्हंटल म्हणते इथे की तू तू या तुला म्हंटल ह्याच्यामध्ये ना मोठी असून सुद्धा छोटी म्हटलंय. वाटतेस Assumption जर छोटी करू नको. माणसं येत आहेत ना समोर तर त्यांचा एवढा आदर कर सणवारी शांतो आधी शांतो मी कधीच कोणाकडे भीक नाही मागितली मला माहितीये, आदर सोड. द्या म्हणून पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रातल्या ना सर्व जेवढे पेलवान आहेत ना कोल्हापूरचे म्हणा महाराष्ट्रातले सगळे पेलवान त्यांची मी एकटी बहीण आहे मला ना जे अंगावर जातात त्यांना शिंगावर पण घेता येतं आणि मी कोणाकडे भिका नाही मागत आहे की मला आदर द्या म्हणून तू नको इमोशनल मला आदर नकोय कोणाचा आणि अशा व्यक्तीकडनं तर बिलकुलच नकोय जिला देता येत नाही मी तिला नाही म्हटलंच नाहीये करायला तुम्हाला एक सांगू का मला एक टिगर non-issue नाही चा होत तुम्ही आहे issue- पण हे जे non-issue बोल चा issue चाललंय ना बनतो तिचं इथे. तन आणि तन तू तन तन आता गप्पा ती बसा तिला आणि जेवण कळत नाही ती बनवा काय फक्त. करते मला सगळं कळतंय या मला आता तू सगळं शांत कळतंय राहा ना आता हा तू issue शांत नाही. राहा आता मी झुकते पण आहे तन्वी हा तन्वी, इश्यू आता नाहीये शांत बघा. राहा. झुकणं म्हणत Wait. मी नाही बघ ना काय बोलतेय मग याला झुकणं काय म्हणत बोलते? नाही इश्यू बनवते म्हणजे काय याला झुकणं म्हणत मी नाही बोलते तर मी झुकते पण ना तन्वी ऐक मी काय बोलते तुला हा मी इमोशनल गेम खेळते आणि मी ना पण ऐक मला ना. नाही आवडत तुला काय बनायचंय कॅप्टन बनायचं जरा डोक्यामध्ये ठेव ना ती गोष्ट अरे पण मग तू प्रत्येक जिथे जाऊ तिथं रिॲक्ट आता मी रिॲक्ट होत नव्हती तुला कळतंय का ती बनवते तर मीच उलट तूप आल्यावर नाचतीये जाऊ दे हे घे माझं शांत प्लीज तुम्ही प्लीज कोणी प्रेमाने बनवते बनवा
ताई तूच बनव, होय, चल. तूच बनवशील आणि तूच छान बनव. तू नाही बनवणार, मी खाणार नाही. ठीक आहे ठीक तूच बनवणार आहेस त्यात शिरा. रडायचं काय अरे नाही ते होतं अगं, असं अंगावर आलं ना कोणी की पाणी असं दे अरे काय यार पाणी दे. मी तिच्याशी बोलायलाही पण नव्हते गेले पाणी दे. मला बोलायचं नव्हतं तिच्याशी. हो ठीक आहे माहिती अरे प्रत्येकाचं एक असतं ना यार. पाणी प्लीज. तू शांत हो. कसला आधार आणि कसला सांगते ती ते तर हे शिकवलंय तुला. हे बघ, तुला रात्री पण तू का रडत होती की ह्यांना वाटणार आहे मी विलन आहे. आता तिथं बसणाऱ्या सगळ्या व्यक्तीला तूच विलन वाटतेस की तू प्रत्येक ह्याच्यामध्ये हॅ करून बोलतेय. पण ती बोलत होती, तुम्हाला का कळत नाही? तुम्ही पण मलाच बोलताय. अरे तीच हॅ करून बोलत होती. मी कारण काहीच आम्हाला नाही तुला बोलले. कॅप्टन बनवायचं आहे. अरे तुम्हाला खेळ खेळायचाय, खेळा ना यार. तुम्हाला खेळायचंय ना, तुम्हाला प्रूफ करायचंय. मला काही प्रूफ नाही करायचं मी काय आणि काय नाहीये ते. मी मान देते, मोठ्यांना मान देते. तुला आदर घेता येत नाही, तुला आदर नाही, तू मोठी आहेस, तुला अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का? बाबा एवढं असं करून जर मी वाईट होणार असेल ना तर मी वाईटच बरी आहे बाबा. नाही हे एवढं नाही जमू शकत. ही ऍक्टर असल्याचा खूप फायदा घेतेय का? मी पण ऍक्टर आहे, मी पण रडू शकते, पण मी कंट्रोल करते. नाही मला रडायचंय. लागते या गोष्टीवर आपल्याला. आता तुम्ही पण तुमचं भान ठेवा की तुम्ही लहान आहात. एवढं लगेच मोठे झालात का? कोण काय करते बघा ना. तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा हे काय. कारण मी रडायचं नाही आहे. कारण मी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे आपण. श्वास घे मोठा, रडणं जातं. श्वास घे मोठा. आणतो आता, नको आणखी नको चिडचिड करू आपली. दुपारी 2:45 वाजता. ताई तुझी इच्छा आहे का आता बनवण्याची का नाही? बनवेल मला तिच्याच हातचा खायचा आहे. तुझी इच्छा आहे का बनवण्याची का नाही? 2 मिनिटं. हा ती बनवणार आहे, 5 मिनिटं द्या तिला. सगळं वा बेटा वा वा. खूप छान ऍक्टिंगचा वापर चालू आहे. खूप छान सिने तारकेचा वापर चालू आहे. गेम तर चांगला आहे, पण ह्या बाईचं काय सांगू शकत नाहीये. वाय यू गिव्हिंग सो मच इम्पॉर्टन्स का? मी देतच नाहीये तिला, पण ती घ्यायला येते. मला तिच्याशी बोलायचं नाहीये आता सध्या. दॅट माय चॉईस ना. बरं, आता तुझा पॉईंट मला कळलेला आहे. मी तुला रिलेट करू शकते, कारण मी तुला आधीच बोलली आपली पर्सनॅलिटी सिमिलर आहे. आता तिचा मुद्दा असा आहे की तिला पटकन गोष्टी नाही सोडत आहेत. ते कोणाकोणाचं असू शकतं. असावं. तिने, मी काय म्हणते, तिने पर्सनल ग्रजेस धरावे. सणाचा शिरा चालू आहे ना, डोक्यात ठेव. मकर संक्रांत, तिळगुळ्या गोडगोड बोला. ते होत नसेल तर तू समोरच्याला असं करू नकोस. तिला कॅप्टन्सीसाठी सपोर्ट पाहिजे. मग मी का करू? मला माझा गेम माहिती आहे ना. मी आत्ता पण तिच्याशी बोलायला याच्यावरूनच जाणार होते. मी तिला सॉरी म्हणणार नव्हते, कारण मी तिचा डिसरिस्पेक्ट चुकूनही कुठल्याच भांडणात केला नाही. माझं म्हणणं होतं की जर तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, ते बोलण्याचं पण एक स्टाईल असते. आपण जेव्हा चुकतो ना किंवा आपल्याला फील येतं कोणाच्या मोठ्याबद्दल, अरे ताई प्लीज यार, ताई प्लीज, ताई मला माफ करा यार, माझ्याकडनं चूक झाली यार. तू जशी आहेस ना, 10 सेकंड नाही लागणार. मला माहिती आहे. मी तिला बसवून एवढंच म्हणणार होते, ताई यात आपलं भांडण नव्हतं. सोनाली माझ्याशी आत्ताही बोलतीये. सोनाली लांब राहील. आपल्या दोघींमध्ये वाजलं आणि तू माझ्याशी बोलायचं बंद केलं. शिरा बनव, मला पण खायचं आहे. चल, मी तुला बोलू शकतो. शिरा बनवणार. लव्ह यू. माझ्याकडे बोलण्याची क्षमता आहे. त्याला घेऊन मी फक्त मुद्दे मांडेन, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यतिरिक्त मी चुकीची दिसणार नाही. पण जर का चुकीचं असून रडून जर आधार बाहेरचा मिळत असेल तर मी पहिल्या वीकमध्ये बघणार. आणि मी सुद्धा एक ॲक्टर आहे. मी हिच्यासारखी ॲक्टिंग करणार, मी रडणार, मी पण रडणार. मग हे जर असं असेल तर चला कमान. बाई किचन मध्ये आल्यात. अब बनेगा शिरा. तुम्ही चुकीचे असाल तर मग रडून मग सगळंच क्लिअर होतं ना रे. मग समोरचा बरोबर माणूस पण चुकीचा राहतो. संध्याकाळी 4 वाजता. नारळ कुठे विचारलं? बसला पाहिलं आज कमी बोलतो. आवाज बस असंच बसवतो म्हटलं. तू जाता आता डन्यूबचं घर घेऊन त्याला स्वतःलाच त्रास होतो तो बोलताना. झालाय आणि त्याच्यात शिरा टणटण होत, फुटेल त्याचे शिरे कुठे दिसतंय ते असं व्हायरल पॉप झालेले. तुझं ह्याला हात लावलंस का पोटाला? हात लावून दगड म्हणजे अरे हे असं पोट नसतं जगात. हे पोट आहे, हे पोट आहे. डॉक्टर तपासणार कसं तुला पोटात काही झालं तर? एका भिंतीला हात लावतो ना तसं झालं मला. अरे हे तरी आज जात रे.
हा बरोबर. पण आपण म्हणतो जे काय करतो ते पोटासाठी आहे कुठं का करतोयस? का आलायस इकडे? किसको कैप्टन देखते हैं, तन्वी या प्राजक्त? तन्वी ऑफ कोर्स, मतलब मुझे नहीं पता लॉजिकल क्या है और क्या नहीं है, बट मैं अपने दोस्तों के लिए खड़ी रहती हूँ, फिर वो सामने कोई भी हो। No, I don't feel she's capable enough to handle the house. Captaincy is a huge responsibility. What about you? Prajakta. प्राजक्ता कुठे capable है? She is not capable. Prajakta is not playing for herself. Between Tanvi and Prajakta, I'm more close to Tanvi. Tanvi का प्रॉब्लेम ये है ती फक्त स्वतःसाठी खेळते, विच इज गुड, विच इज अ गेम, विच इज नॉट बॅड, बट दॅट इज बॅड फॉर मी. तुला कळेल लेटर. ते मला कळतच आहे, पण ती माझ्याशी जोपर्यंत चांगली तोपर्यंत मी चांगली आहे. चांगली तुझ्याशी आहे जोपर्यंत तू तिच्या सपोर्टमध्ये आहे. काढून तर बघ, तू माझ्या सपोर्टवर असेल किंवा नसेल, आय विल बी गुड टू यू, कारण मी सक्षम आहे एकटा. संध्याकाळी 4:30 वाजता. वाह, किती छान फ्रेम दिसतीये ही. थँक्यू. सगळे कसे छान नटलेत. संक्रांतीमुळे काळ्या रंगाचे कपडेही घातलेत. एखादं सुंदर कुटुंब दिसावं तसंच दिसतंय. या खेळात कॅप्टन पदामुळे मिळणारी इम्युनिटी आणि अधिकार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काल शॉर्टकटने आलेल्यांसाठी झटपट पॉवर चेंबर उघडलं आणि त्यांच्यासाठी पटपट पॉवर अनलॉक झाली. आणि आपल्याला मिळाले बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या कॅप्टन पदासाठीचे 3 उमेदवार. आणि आता वेळ आहे मेहनतीच्या दाराने आलेल्या 11 जणांची. आपल्यापैकी एकालाच उमेदवारीची संधी मिळेल. आता या 11 जणांसाठी उघडणार आहे महाद्वार. आणि त्या महाद्वारामागे असेल एक बजर. 11 जणांपैकी जो कोणी सगळ्यात आधी बजर वाजवेल तो होईल कॅप्टन पदाचा 4था उमेदवार. पण त्या बदल्यात संपूर्ण घराला मिळालेलं गोल्डन रेशन कार्ड होईल सिल्वर रेशन कार्ड. गोल्डन रेशन कार्ड फक्त कॅप्टन पदाच्या 4 उमेदवारांकडेच राहील. म्हणजेच त्या 4 उमेदवारांना सोडून संपूर्ण घराला मिळणाऱ्या सोयीसुविधा बजर वाजवल्यानंतर होतील 50%. आपली वेळ सुरू होत आहे आता. अरे पण ऐका, विचार करा, आधी विचार करा. त्या झालं, दाबलं. खाली कुणाचाही हात असला तरी मी ऑलरेडी हात दादा सगळ्यांनी बाजूला व्हा. टेकिंग केअर किसको लगे नाही. दिसली त्यांची. ओपन झालं नव्हतं, आधीच सगळे गेले. टाइम स्टार्ट झाला होता ना. सगळ्यात आधी बजर वाजवल्यामुळे अनुश्री ठरल्या आहेत कॅप्टन पदाच्या 4थ्या उमेदवार. आत्ता या क्षणापासून त्याचे परिणाम घरावर होतील. मी बोललो होते पुन्हा चूक करणार नाही आणि आज मी ते सिद्ध केलं. संध्याकाळी 4:45 वाजता. आपल्या एक चपात्या खाऊन घ्या बिग बॉस. पण हिचं नाही कळलं मला काय झालं. मी गेली आणि मी रिटर्न असं मागं बघितलं. कन्फ्युज नाही, कोणीतरी मागून बसलं, थांबा डिस्कस करूया. पता नाही कोण बोलला. डिस्कस काय करायचं? डिस्कस काय करायचं. हे मिळणारच नसतं राशन तर मी एक वेळ गिव्ह अप केलं असतं, पण राशन 50% मिळतंय. विल ऍडजस्ट ना. संध्याकाळी 5 वाजता. अनुश्री यांनी बजर वाजवून कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवली असल्यामुळे कॅप्टन पदाच्या 4 उमेदवारांना सोडून इतर सर्व सदस्यांना मिळाले आहे सिल्वर रेशन कार्ड. त्यामुळे आपल्याला पाठवण्यात आलेले रेशनपैकी 50% सामग्री त्वरित प्रामाणिकपणे स्टोरूममध्ये आणून ठेवावी. त्याचबरोबर 1 बाथरूम व 1 टॉयलेट आपल्यासाठी लॉक करण्यात येत आहे. याचबरोबर 4 उमेदवारांचे बेड्स सोडून, म्हणजे जे 4 उमेदवार आहेत त्यांचे बेड्स सोडून उर्वरित
उर्वरित बेड्सपैकी 7 बेड्स देखील आपल्याकडून काढून घेण्यात येत आहे. रेशन कार्डप्रमाणे घरातील सर्व नियमांचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे ही 4ही उमेदवारांची व कॅप्टनच्या निवडीनंतर कॅप्टनची जबाबदारी असेल. शुभेच्छा बिग बॉस. ओके 7 काढायचे. 7 काढायचे. वाव. म्हणजे फक्त 6 जण बेडवर झोपू शकतात, 6 जण नाही. 7 लोक. संध्याकाळी 4:15 वाजता. तुझ्याकडे काही पॉवर आहे? फॉर एक्झाम्पल यू कॅन सेव्ह एकाला कोणाला तरी नॉमिनेशनमधून. तू कोणाला करशील? हे ठेवून दे दादा, उचला लवकर ह्याला. ऐक ना, ते yellow वाला carrot आहे ना, 3 ठेवले. टोमॅटो. सी तू माझ्या क्लोज आहेस, राधा पण माझ्या क्लोज आहेस, दोघी जास्त क्लोज आहेत, त्यामुळे तुमच्या दोघींमध्येच आहे माझं. बरोबर, पण मला तू आत्ता एक नाव दे, कारण की अनुश्री पण मला तेच बोलली. तू सांग तुला काय हवंय, मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. मी तुला सेव्ह करेन. तू मला शब्द देते. हो, हा शब्द आहे. ऑल द बेस्ट. बिग बॉस झालेला आहे, तुम्ही घेऊन जा. हां बंद करा. विनाकारण आरोप लावणं मला ते नाही आवडत आणि मला तो स्वभाव नाही आणि ते मला आवडलं नाही. म्हणजे आपण अरे सहज आम्ही गेलो ना रे मध्ये, सहज गेलो. एक घास खायला नाही सर. ये ना. नो सर. अरे खा रे. प्लीज सर, विथ ड्यू रिस्पेक्ट सर, खरंच नको. लेट मी डू दिस, मला करू द्या प्लीज सर. आणि थँक्यू सो मच, म्हणजे तुम्ही रिअली यू आर केअरिंग. पण खरंच सर, तू पण नाही खातेस? आम्ही सांगितलं बिग बॉसला ही आमची तिघांची वैयक्तिक जबाबदारी आहे, आम्ही घेतोय. हा काही न बोलता ठामपणे उभं राहिलं लगेच आमच्या बाजूने, तर मी त्याच्या मागे ठामपणे उभं राहणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. ठीक आहे, मग जे काय असेल मी तुमच्याकडे जेवण बाजूला ठेवतोय. हो, जेव्हा केव्हा होईल. हो, तर तू पण आहेस त्याच्यात इन्क्लूड. हा, आम्ही तर इथेच जाहीर केलं होतं तिघांचं जेवण ना, तर ते बाजूला ठेवतोय तुमच्यासाठी. संध्याकाळी 7:15 वाजता. सागर, आयुष आणि सचिन कोणीतरी पॉवर की घेतली होती, ती परत केली आहे, जी आधीच खेळातून बाद झाली आहे. आता कोणी घेतली, का घेतली, ही आपापसातली गोष्ट आहे. या घरातले वाद असोत, प्रश्न असोत, ते सगळे आपल्याला घरात आपापसात सोडवायचे आहेत. त्यात मी किंवा रितेश मध्ये पडणार नाही. आणि आता उघडणार आहे एक नवं दार. हो यार, हे जे काही आहे ना, ज्यात आहे सिक्रेट बॉक्स. आणि हा सिक्रेट बॉक्स कॅप्टन्सी कार्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एक सिक्रेट लिहून त्या सिक्रेट बॉक्समध्ये टाकायचं आहे. सगळ्यांची सिक्रेट्स लिहून झाल्यानंतर हे सिक्रेट दार बंद होईल आणि पुन्हा वेळ आल्यावर उघडेल. लक्षात ठेवा, आपण लिहिलेलं सिक्रेट इतर कोणत्याही सदस्याला सांगण्यास सक्त मनाई आहे. सिक्रेट गुपित एखादं गुपित. सगळ्यात आधी येतील सागर. आता काय यार, बिग बॉसच्या सूचनेनुसार घरातील प्रत्येक सदस्याने आपापली सिक्रेट्स लिहून सिक्रेट बॉक्स मध्ये टाकली. ह्या टाकत राहिला होता. बिग बॉस, मला लिहिता येत नाही. प्रभू, बोला. बाजूच्या कॅमेऱ्यात हळू आवाजात आपण आपलं सिक्रेट सांगा. आपल्या वतीने ते मी लिहून घेतो. सर, बिग बॉस, माझं आयुष्यातलं सिक्रेट आहे. रात्री 8:30 वाजता. पण माणूस की अशी इथल्या लोकांची कशी जागी, ज्याने घेतले त्याची नाही जागणार. अजूनपर्यंत नाही जागली त्याची कशी. आता तर तो घाबरला असणार. मला तर त्याला भीतीतच ठेवायचं आणि मला आता बाहेर आम्ही उपाशी राहतो, त्याला भीतीत राहू दे जरा. दादा कशी राहणार एखादी. अरे राहू दे. हा, कशी राहणार? आम्ही कसं राहतोय. माझं एवढंच म्हणणं आहे की तो घाबरला असणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी. जरी आपण किती प्रयत्न केला ना गुडी गुडी, तो नाही लिहिणार. मग नको, मी चक्कर येऊन पडेन ना, तेव्हा दिसेल महाराष्ट्राला. तरी पण तो नाही बोलणार. कसं महाराष्ट्राने बघितलं ना, पण महाराष्ट्र सांगायला कसं येणार. अरे पण लोकांना तर कळलं तो माणूस कसा आहे. हा, मला तेच हवंय की लोकांना अच्छा. कळू दे. म्हणजे तुला त्याला दाखवून द्यायचंय की तो किती नालायक माणूस आहे, जो इथपर्यंत पोहोचतो, Correct. समोरच्याला चक्कर येईपर्यंत बोलत नाही. करेक्ट. तू कर.
कळलं कळलं पण लवकर कळलं. पिंडोक आहे मी, मला जरा लवकरच कळलं. अरे आता कुठला विषय कुठे घेऊन जाते आता हे काय स्वतःच प्रेडिक्ट नको ना करू. तू स्वतःवर ओढवून घेतेस खूप गोष्टी आहे माहितीये का तुला. लवकर कळलं म्हणजे अरे ठीक आहे ना. आता कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि द्यायचं नाही हे माझा प्रश्न आहे. एक्झॅक्टली मला तेच तू उपोषण करतोय त्याच्यावरती मी तुला समजवायला आले, मला तर म्हटलं ना कर. अरे बाळा मला बोलू दे की गावासारखं कंट्रोल करतोय मला. बोल बोल बोल. माझं चुकलं. जे स्टेटमेंट माझ्यावर पास झालं त्याच्यावर मला स्टँड घेऊ देत की. माझं चुकलं. मी पण बोलले मी गिव्ह अप करतोय. माझं चुकलं दादा, मी बोलले तुझ्या. तुला नाही येणार ते. नको प्रयत्न करू. माझं चुकलं. नाही येणार. नाही येणार सारखं वाटत आहे. रात्री 9 वाजता. राकेश दादा, तुझं डिसाईड झालंय जर कोणाला कॅप्टन्सीसाठी सपोर्ट करायचा असेल तर तू कोणाला करणार आहेस, किंवा तुझी काही डील वगैरे आहे? माझी काही नाही डील. पण तुला कोणी पिच केलंय आधी कॅप्टन्सीसाठी नाही की तू मग मी पहिली करते तुला कॅप्टन्सीसाठी? डेफिनेटली बघू ना काय होतं आधी. पण मी माझं पिच देऊन ठेवते फक्त तुला, की जर असेल तर माझ्या बाजूने येईल का तुझं सपोर्ट? पक्का? बघ हा. इथे मला घ्या ना, इथे कोण आहे? तिला भीती वाटते तुझी. इथे कोण नाही. तू आतमध्ये रमेश गेला की सोनाली गेली? कोणी पिच केलंय? नाही सध्या तरी डोक्यात काय चाललंय? डोक्यात कालचा एक भाग ठेवून दे डोक्यात, कारण जेन्युअनली मी केलं होतं. आणि ह्याला पण मी तेच दोन्ही सगळ्या साईडने विचार करूनच आपण डिसिजन घेऊया. हा, पण मग तू बघ, मला ते कॅप्टन्सीची खूप गरज आहे, मला खूप डेस्परेटली हवी आहे. तू माझ्या ह्याच्यावरूनच बघ, मी कॅप्टन झाल्यानंतर अन्याय होईल तुमच्यावर असं तरी काही करणार नाहीये. सो प्लीज एकदा त्यासाठी मैत्रीचा हात पुढे करून बघ. हे मी प्रॉमिस करते की माझ्याकडून कधी मी डिच नाही करणार तुम्हा लोकांना. रात्री 9:15 वाजता. कधी कधी मला वाटतं पिकनिकला खाना खाता है, चाय अच्छा बनाता है, उसके बाद शाम को डिसाइड करके रात को खाने किसी भी मुद्दे में बीच में आके अपना उसको पूछेगा तो बोलेगा दैट इज देयर स्टैंड, दैट इज देयर स्टैंड, व्हाट इज योर स्टैंड? ते तर सांग, वाय यू प्लेइंग सो डिफेन्सिव्ह. ते त्याचं स्टँड आहे, ते त्याचं स्टँड आहे. अरे तुझं काय स्टँड आहे, तुझं काय मत आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. काय प्लॅन करत आहे की प्लॉट करत आहे? कॅरेक्टर आहे तू. अरे पण काय ते लगेच मंडळी जमतात आणि त्यांचं सुरू होते. तर ते प्लॅन करत आहे, प्लॉट करत आहे. एक नारायण पण बसलाय. नारायण नारद. रात्री 11 वाजता. ओढा आणि चला. ए सोनाली, अरे हात नका लावू. आता वेळ आली आहे या सीझनचा पहिला कॅप्टन निवडण्याची. त्याकरिता आपल्याला बीबी फार्ममध्ये मेहनत करावी लागणार आहे. पण मेहनतीच्या मेंढ्याबरोबरच तिथे असेल शॉर्टकटचा चतुर लांडगा. बिग बॉस आता आपल्यावर लांडगा आला रे आला हे कॅप्टन्सी कार्य सोपवत आहेत. या टास्कमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मेंढ्या बनवायच्या आहेत आणि जास्तीत जास्त फेऱ्या जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व फेऱ्यांच्या अंती सुरक्षित राहिलेला उमेदवार बनेल या घराचा नवा कॅप्टन. परंतु हा टास्क इतका सोपा नाही, कारण यात आहे लांडगा नावाचा ट्विस्ट. हे कार्य 2 टीम्समध्ये पार पडेल. एकूण 4 उमेदवारांपैकी सोनाली, अनुश्री टीम ए, तुमच्या दोघींची टीम ए मध्ये असतील, तर प्राजक्ता व तन्वी टीम बी मध्ये असतील. प्रत्येक टीममधील 2ही उमेदवारांना आपापसात चर्चा करून प्रत्येकी 2-2 समर्थक निवडायचे. वेळोवेळी मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज होताच प्रत्येक टीममधील सदस्यांना मेंढ्या व लोकर गोळा करून सुरक्षितरित्या आपापल्या टेबलवर आणून ठेवायच्या आहेत. लोकर गोळा केल्यानंतर एंड बजर वाजेपर्यंत ती लोकर जास्तीत जास्त मेंढ्यांमध्ये भरून मेंढ्या बनवायच्या आहेत. एंड बजर वाजेपर्यंत जी टीम सर्वाधिक मेंढ्या बनवेल ती टीम त्या फेरीत विजयी ठरेल. दिव्या ह्या कार्याच्या संचालक असतील. पहिल्या फेरीची विजेती टीम जाहीर झाल्यानंतर येईल लांडगा नावाचा ट्विस्ट. याचाच अर्थ विजयी टीममधील एक सदस्य लांडगा बनेल आणि समोरच्या टीममधील एका उमेदवाराला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद करेल.
इथेच मिळेल बाद झालेल्या उमेदवाराला गेम पालटण्याची संधी. बिग बॉस बाद झालेल्या उमेदवाराला त्याला ज्या लांडग्याने बाद केले आहे त्या लांडग्याचे सिक्रेट सांगतील. ते सिक्रेट ऐकून बाद झालेल्या उमेदवाराला लांडगा ओळखायचा आहे. जर बाद झालेल्या उमेदवाराने बरोबर लांडगा ओळखला तर तो उमेदवार बाद होणार नाही. त्या उमेदवाराला समोरच्या टीममधील एका उमेदवाराला बाद करता येईल. मात्र उमेदवार लांडगा ओळखायला अयशस्वी ठरला तो स्वतः कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद होईल. हे कार्य अशाच पद्धतीने सुरू राहील. सर्व फेऱ्यांच्या अंती जो उमेदवार लांडग्यापासून सुरक्षित राहील व ह्या कार्यात टिकून राहील तो बनेल या सीझनचा पहिला कॅप्टन. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 11:15 वाजता. टीम ए, टीम बी, आपण निवडलेले समर्थक जाहीर करावे. बिग बॉस आमचा पहिला निवडलेला कंटेस्टंट आहे विशाल दादा. दुसरा ओमकार. व्हेरी गुड व्हेरी गुड. तू बोलू शकतो ना तुला खेळायचंय की नाही, कारण त्यांना आधी चान्स मिळाला. आमचं पण सेम चॉईस आहे. टीम ए आणि टीम बी आपला निर्णय जाहीर करावा. पहिला स्टँड आम्ही घेतला सो आम्ही निवडलं त्यांना. बिग बॉस आम्ही सुद्धा चूज केलंय विशाल आणि ओमकारला. टीम ए, टीम बी, आपलं काम आहे समर्थकांना कन्व्हिन्स करून आपल्याकडे घेणं. ओके विशाल तुझ्यावरती आहे आता. ओंकार तू तुझ्या शब्दाला जाग आणि प्लीज आमच्याकडे ये. मला ओंकारला कन्व्हिन्स करायचंय. सी करशील का नाही करणार. ते बोलले ना ओंकार तिकडे जाणार. मला D1 पासून दिसलं सोनालीकडून. विशाला तिकडे जाऊ. विशाल ऑपोजिट जाणार. मला माहित नाही ऑपोजिट मला तो ऑपोजिटच पाहिजे. आयुष मला ऑपोजिटच पाहिजे. विरुद्ध जाणार. की सगळेच लोक फक्त बळावरतीच का जातात, म्हणजे मुलींना बळाचं चान्स मिळत नाही. पहिल्या राऊंड बरं, चेंज ठीक आहे, होणार, मी चेंज करू निवडते रुचिताला. शकणार. आम्ही थकले की तुम्ही येणार. मला तुला पण चान्स द्यायचा. ठीक आहे चल, हां. मी लॉयल्टी दाखवेल बाई. चल रुचिता त्याच्या पाठीमागचं लॉजिकचं पण विचार कर. जे तू मला बोलत होतीस ना 2 ग्रुपचं ते डोक्यात ठेव. लॉयल घे. ऐक, आता हा डिसिजन कोणाकडे? माझ्याकडे. तू मला आता जर का निवडलंस तर मी तुझ्याकडे यायला तयार आहे, पण आता तिने मला निवडलंय. तुला कसं कळत नाहीये याच्यात राऊंड आहेत, मी घेऊ शकणार तुला. तू मला शब्द दे की तू मला नेक्स्ट राऊंडला खेळवणार. मी आता पण तुझ्यासाठी लॉयल्टी दाखवायला तयार आहे. मग थांब ना, मी बोलते. मी तुला पाठवणार. मी पाठवणार. माझा शब्द आहे, नेक्स्ट राऊंड तू असणार. मी या टीम मधून बॅकआउट करते. आम्ही आमचं दुसरं नाव जाहीर करत आहोत. सागर कारंडे आमच्या टीम मधून खेळण्यासाठी तुला. येस आता. विशाल आमचं दुसरं नाव. बिग बॉस या टीमला माझी किंमतच नाही. तुझं नाव घेतलं होतं. विशाल नाव घेतलेलं. कॉमन सेन्स आहे. मी इथे उभा राहून विचार करतोय, तुम्ही स्विच करताय तर मी काय येऊ तुमच्या टीम मध्ये. बिग बॉस टीम ए कडून आमची 2 समर्थक आहेत ओमकार आणि सागर दादा. टीम बी कडून आमचे समर्थक आहे विशाल आणि आयुष. रात्री 11:30 वाजता. 2 आणणारे असतील, 2 डिफेंड करणारे असतील. सो मी डिफेंड करायला थांबते, तू बनवायला थांब. तुला जसं लागेल तसं तू माझ्याकडून घे. मी जीव गेला तरी सोडणार नाही. माझ्याकडून मी टिकवून ठेवेल. आता मला असं वाटतंय की इफ पॉसिबल जेव्हा आपण लाईनमध्ये उभे आहोत इकडे सगळे एकत्रच उभे असणार आहे तर आम्ही तिघं पळतो. तू भर दे विशालला रोखायचं तिथल्या तिथेच. त्याला पुढे पळूनच देऊ नकोस. अरे पण ते मारामारी होणार. ते नाही मागून एकदा फक्त रोख. काय ते बघायला पाहिजे. रात्री 11:15 वाजता. मस्त 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 ओमकार. हे पकड. मला हे आयुष तिकडे डिफेंड कर. त्याला पकड. त्याला पकड. आयुष.
काय लकडतो लकाटलं ना तुम्हाला. हा मग पकड ना धरणार मी नाही, नाही. मुलाचा कर दादा. हे पकड. जान्हवी, खेच ना, खेच. गळा दुखतोय मला क्या बोल रहे खरंच दुखत अरे खरंच दुखतं मी थांबलोय ना इकडे अरे मी थांबलोय इकडे बघ आयुष, कवर घे. सचिन घे. अरे घे. अरे वा कर डिफेंड कर खूप वजनदार आहे. माझ्या आई बापाने मला वजनदारच बनवलं तर मी काय करू काय? टीम ए टीम बी थांबा. गला तू पकड आहे यार बिग बॉस हिने माझ्या कानाखाली मारलंय. कानाखाली मारलं. हिने माझ्या कानाखाली थांबा. दिस इज व्हायलन्स. मी टॉलरेट नाही करणार. हिने माझ्या कानाखाली मारलंय. गला दुख रहा है यार तू लड़ना है गला क्यों दे रहा है तू गला क्यों दबा रहा है दिस इज व्हायलन्स. मी टॉलरेट नाही. गला मत दबा यार गला मत दबा विशाल, ओमकार. गला दाबतो यार बिग बॉस फुटेज चेक करा. माझ्या कानाखाली मारले. मी इथे कानाखाली खायला ना आले. तिने थांबल्यावर कानाखाली मारली माझ्या. बाहेर काढतील ते हात उघडला असतं. दॅट्स द रूल. 100 दिवस आहेत. ऊर्जा, उत्साह समजून घेऊ शकतो, मला कानाखाली मारली. पण आक्रमकपणा खपवून घेतला जाणार नाही. आपण सगळे सेलिब्रिटी आहात. आपल्या चेहऱ्याला, बॉडीला काही झालं, आपलं करिअर धोक्यात येऊ शकतं. सर मला कानाखाली मारली गेली आहे. तुम्ही थांबवल्यानंतर तिने मला कानाखाली मारली आहे. प्लीज चेक करा. ती बोलते मी तिला कानाखाली मारली. बोलू दे तिला पडू दे. मी सगळं मान्य करते, आक्रमकता वगैरे, पण मी कानाखाली खायला या शो मध्ये नाही आले. बिग बॉस मी तुला फक्त पकडलेलं. बिग बॉस मला याच्यावरती डिसिजन हवाय. क्या क्या तो एक मिनट तो क्या करेगा पीछे से पकड़ू मैं एक मिनट वो नहीं बोल रहा हूँ अभी तू अरे लेकिन तुम लोग का हो रहा था ना कि छोड़ दो मैं बोल रहा था गळा काय दाबतो तो नहीं एक मिनट तू ज्यादा मार खेळतोय रे. अरे मार से क्या सुरू कुणी केलंय? त्याने मी पुरा तो पाठून पकडलं मी काय करू काहीच खरोश नाहीये. त्याला लागलंय. अरे क्या बात हुआ है आमची स्ट्रॅटेजी होती की आम्हाला फक्त अडवायचंय. अरे ठीक आहे. ते घेतलं जर ना फक्त त्यांनी पकडलंय मला तर पकडलं तर असं सोडवू शकतो ना मला किंवा असं पुश देऊ शकतो. अरे पण तू अनफेअर कोणी केलं सुरू मला हे जाणून घ्यायचं. नो मग जर तसं पण आहे जर तसे मग त्यांनी पण बरोबर केलंय मग संपला विषय पकडलंय मला तर पकडलं. लागू दे पहिली चूक कोणी केली महत्वाचं आहे. अरे मग संपला दॅट्स इज गेम प्लॅन. रेडी होतात ना त्या चोरा ना तुम्ही. ती स्वतः बोलतो ओमकारने पकडलं संपला विषय संपलाय गेम. आला मोठा शाळा मला जर ओमकारने गेलं तर ओमकारची बाकी काय आम्ही काय करायचंच नाही का खेळायचंय ना तर सरळ खेळ. अरे काय बावळट. कोणा काही गट्टार आहे ते अरे त्यांचं डोकं चाललं नाही तर काय त्याच्यामुळे झालं. आता याच्या एवढ्यात खेळणार ना धक्का लागणार ना ए तू नको सांगू मला आम्ही लक्ष ठेवू नये तुझ्यावर. मला सांगू नको बनतो तू फक्त लक्ष ठेव कॉमेडी करत जातो तू. तुला काय वाटतं कॉमेडी करतो म्हणून? माझं प्रोफेशन आहे ते माझं प्रोफेशन आहे ते माझं कॉमेडी प्रोफेशन आहे तू कॉमेडी करतो काय प्रोफेशनवर बोलले नाही. कॉमेडी करतो तू कॉमेडी करून भांडण. तू कॉमेडी करून भांडण मिटवतो. तू कॉमेडी करून भांडण मिटवतो. हा मग चांगलं आहे की वाईट आहे कॉमेडी करून भांडण मिटवतो. बोलता क्या बिग बॉस, माझं स्टेटमेंट अजून पण मी परत सांगेन. तो कॉमेडी करतो म्हणजे काय? भांडण मिटवतो. कुणाच्या बापाचं खात नाही स्वतः कमवतो तो कॉमेडी करून भांडण कुणाच्या बापाचं खात नाही हे माझं स्टेटमेंट आहे. मी त्याच्या
ऐसा नहीं बोलता हूँ नहीं बताता हूँ ओमकार आणि विशाल दोघांनीही वेगवेगळ्या एरियात थांबा. चला बाहेर घेऊन जा. त्याला हवाय तू हात उचलून बाहेर जावं. ठीक आहे, इथे इथे पकडून ठेवा सर. तेच करतोय. तू जरा हळू घे ना. ते बघतात ना सीसीटीव्ही मध्ये. तुम्ही एवढे अग्रेसिव्ह व्हायची गरजच नाही. चालू आहे ना, सगळा निर्णय देतील ना ते. अरे तो टास्क आहे, तुम्ही जीवावरती खेळताय. वेडे बिडत की काय? म्हणजे एवढा मंद गेम मी आजपर्यंत नाही बघितलाय. फेअर खेळते यार, फेअर खेळते. तुम्हाला हे करायची गरज नव्हती, ही स्ट्रॅटेजी गरज नव्हती. गेम खेळणे ही स्ट्रॅटेजी काय करताय यार? शांतो. तो खेळून गेला, त्याला माहितीये कसं बाहेर काढतात लोकांना. त्याला माहितीये तू स्ट्रॉंग टार्गेट आहे फिजिकली. त्यात मेंटली स्ट्रॉंग आहेस ते दाखव. नको रिॲक्ट करू त्याला, कळलं? मी अजून पण एका स्टेटमेंटवरती ठाम आहे. मला टास्क संपल्यावरती थोबाडीत मारले मेंढी घेऊन. हे काय कॉमेडी करतो? तुझ्या आईचा घो, तुझ्या कॉमेडी करतो मी. रॉंग आहे, चुकीचं आहे यार. प्रोफेशन अँड ऑल हे काढायची काय आणि माझं प्रोफेशन करते म्हणजे काय? चुकीचं आहे. असेल घरी तू मोठी. असं कसं चालणार? मारू दे, शांत कर आणि बाहेर घेऊन ये. जरा श्वास घेते का? थांब ना श्वास. राग अनावर होणं हा साहजिक आहे. नाही परफेक्ट, कारण इथे हा खेळ आहे. चुकलंय. प्रोफेशनचा विषयच नाही. बरोबर. नव्हताच. मध्यरात्री 12:15 वाजता. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. शांत व्हा. शांत डोक्याने तो दिवस आठवा ज्या दिवशी आपण ठरवलं होतं की बिग बॉस मराठीमध्ये यायचं. आपल्या कुटुंबियांनी, मित्रमैत्रिणींनी किती जल्लोष केला. आपल्या फॅन्सना किती आनंद झाला. बिग बॉस समजू शकतात. टास्क म्हटलं की आपल्यातला एक खेळाडू जागृत होतो. मग समोर कोणीही दिसत नाही. दिसतो तो फक्त विजय. पण असं भान हरपून चालणार नाही. हीच तर परीक्षा आहे. स्वतःला दुखापत न करून घेता किंवा कोणालाही दुखापत न करता उत्तमोत्तम रणनीती आखून टास्क कसा जिंकता येईल हे शिकायला हवं. या टास्कमध्ये तर बिग बॉसनी आपण हरलात तरी एक चान्स दिला आहे, जो कधीच कोणालाही मिळत नाही. 100 दिवस 100 टास्क असे खेळलात तर बिग बॉसना आजपासूनच नवे स्पर्धक शोधावे लागतील. कारण आपण सगळे हॉस्पिटलमध्ये असाल. कुठल्या ते आपल्याला ठरवायचंय. बघा, हसताना किती छान दिसताय. तासवरच फोकस करू. सांगितलंय तेच करू. तन्वी, खेळताना सगळे आक्रमक होतात, झटापटही होते. आय नो व्हॉट्स. या घरात ठरवून इंटेन्शनली कोणीही कोणाला मारलं तर बिग बॉस त्याला बाहेर काढतील. ते बघतायत ना सर. तुम्ही तास थांबवला. याआधीही बिग बॉसनी ते केलंय. तन्वी, आपल्या आजूबाजूला बघा किती कॅमेरे लागलेत. बिग बॉस जे बघतात त्यावरच बोलतात. या घरात बिग बॉसचं कोणीच लाडकं नाहीये. मला मारायची येतं सटकणी मारू. मला माहित आहे कशी मार. उद्या नियम कोणीही मोडला तर तो सदस्य घराबाहेर जाईल. ओमकार आणि विशालमध्ये अशी काही गोष्ट होऊ नये म्हणून बिग बॉसनी त्यांना लांब केलं. अजून खूप खेळ बाकी आहे. बिग बॉस या टास्कबद्दल काही जाहीर करू इच्छितात. बिग बॉस ही पहिली फेरी रद्द करत आहेत. परिणामी दोन्ही टीमचे समर्थक आयुष ओमकार, सागर विशाल हे या खेळातून बाद आहेत.
मध्यरात्री 12:30 वाजता. त्या बाईच्या मते त्याची strategy फक्त होती. भांडण केलं की ते बिग बॉस आहे. हा तिच्यामध्ये तसंच आहे ते. रडकी ती बोलते अरे सतत काय रडायचं यार, ती बोलते मी कंटाळा तुला आला. थोबाडीत मारली. असं अरे कसं थोबाडीत मारणं एक तास सांग की रडली नाही ती. रडतेस काय प्रत्येक टायमाला? काय झालं की रडते, काय झालं की रडते? ओमकार हे असताना, ओमकार एकदम इंटेन्स असताना तर त्याला सुद्धा लागलं असतं, पण लागलं कोणाला? फक्त त्याला. म्हणजे त्याच्याकडून कालच जाणे काय 100 दिवस काय टपट. त्याला खर्चटलंय सगळीकडे. अरे मग तुझा हात लागला ना त्याला. अरे तुझ्याकडून ताकद जास्त होती, पण तुमचं तिथे झालं होतं. तो बोलला होता ना सोड 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 म्हणून. त्याने कम अग्रेशन यूज केलं तुला वाटतं? हो मला असं वाटतं. वा व्हेरी गुड. मला असं वाटतं कारण त्याला खर्चटलंय. तुला लागलंय का? तुला खर्चटलंय का? त्याला खर्चटलंय, त्याला जिसको लागलंय. ज्यादा लगा वो कम ये है. किंवा इथे तू आणि मी लढतो ना, त्याच्याकडे ताकद कमी असेल, तुझ्याकडे ताकद नाही जास्त आहे. पकडायचं. मी कमी ताकद कसं यूज करू ते दाखव. बिग बॉस आदेश देत आहेत, सर्व सदस्यांनी गार्डन एरियात जमावे. मध्यरात्री 1:15 वाजता. टीम ए आणि टीम बी आपले 2-2 समर्थक जाहीर करा. टीम बी कडून रोशन दादा आणि उचिता खेळत आहेत. आणि टीम ए कडनं सचिन दादा आणि करण प्ले करणार आहे. उरलेले सर्व सदस्य बाल्कनीत जा. कॅप्टन्सी टास्कच्या पुढच्या फेरीत काय घडेल, कोण कोणावर भारी पडेल आणि कोण होईल बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन, हे कळेल उद्या. पाहत रहा बिग बॉस मराठी, रोज रात्री 8 वाजता. सोड ना, सोड ना, मी तुझ्याशी बोलतोय.